प्रयत्नांमध्ये नका पडू कमी, आज नाही तर उद्या लाभाची हमी. आयुष्यात चुका होत असतील तर होऊ द्या, मात्र कुणाचा विश्वास कधी तोडू नका. ही बाब धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. सर्व ग्रहांमध्ये अत्यंत शुभ असलेल्या गुरुदेवांची रास म्हणून धनुराशीची विशेष ओळख आहे. त्यामुळे गुरुदेवांचं भ्रमण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. विशेष बाब म्हणजे तुमची राशी ही गुरुदेवांची मूळ त्रिकोण व लाडकी रास आहे. त्यामुळे तुमच्या राशीवर गुरुदेवांची विशेष कृपा असते. अर्थात तुम्ही एक ध्येय ठेवून वाटचाल करतात. टार्गेट पूर्ण करणं हे तुमचं स्वप्न असतं. त्यानुसार या महिन्यात तुम्ही वागणार आहात आणि तेच तुमच्यासाठी लाभदायक राहील. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते. धनु राशीचे स्वामी गुरुदेव या काळात षष्ठ स्थानातून आणि शत्रूच्या राशीतून प्रवास करीत आहे. त्यामुळे कळत नकळत तुमच्या नेहमीच्या स्वभावापेक्षा थोडी वेगळी वागणूक तुमच्यात तयार होते. तुमच्या व्यक्तिमत्वात नकारात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण होते. कारण अशा वेळी कुठेतरी स्पर्धकांमुळे, शत्रूंमुळे, त्यांच्या कारवायांमुळे तुम्ही कंटाळतात. त्याचा दुष्प्रभाव तुमच्यावर होतो. प्रश्न सोडवण्यापेक्षा तो सोडून देण्याकडे तुमचा कल वाढतो. साहजिकच या सर्वांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या काळात स्वतःची योग्य ती काळजी घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे धनेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झालेली आहे, जी अत्यंत शुभ मानली जाते. त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला सातत्याने प्राप्त होत आहेत. विशेष बाब म्हणजे या महिन्यात 15 तारखेला ते मार्गी होतील. तेथून त्यांच्या शुभ फळामध्ये वृद्धी घडून येईल. धनवृद्धी होणं, कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं, कुटुंबातील व्यक्तीच्या भेटीगाठी होणं, वाणीमध्ये प्रगल्भता येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. या काळाचा उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे परिश्रमेश देखील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहे. त्यामुळे त्यांचे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होत आहेत. शनिदेवांना तृतीय हे उपचय स्थान विशेषत्वाने मानवतं. त्यामुळे नियोजनबद्ध कार्य करणं, योग्य दिशेने परिश्रम करणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होत आहे. मात्र त्या तुलनेत राशी स्वामीचं सहकार्य कमी असल्यामुळे तुमच्या कार्याला यशाजवळ पोचण्यासाठी विलंब लागतो. तसंच शनिदेवांच्या कारकत्वातही विलंब हा विभाग येतो. ही बाब लक्षात घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी हा कालखंड फारसा योग्य म्हणता येणार नाही. कारण या काळात तुमच्यासाठी वास्तू, वाहनाचे शुभयोग नाहीत. तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही. या गोष्टी जर शुभयोगावर शुभ काळात घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात. म्हणून त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची घाई न करता शुभयोगांची वाट बघावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. मात्र असलेल्या किंवा जुन्या वास्तूच्या नूतनीकरणाचे योग मात्र तुमच्या पत्रिकेत प्रबळ झालेले आहे. म्हणून ते कार्य तुम्ही करू शकतात. तसंच आईच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. घरात सुखशांती कधीतरी हरवल्यासारखी तुम्हाला वाटेल. म्हणून प्रयत्नपूर्वक ती टिकवून ठेवावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी या काळात परिश्रम करणे अत्यंत गरजेचं राहील. अभ्यासात तर तुम्ही अधिक परिश्रम करता तर अचानक अनपेक्षितपणे संधी तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात.
तसे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. म्हणजे छोटी अपेक्षा करून परिश्रम कराल, अधिक परिश्रम कराल आणि त्या परिश्रमाच्या झाडाला मोठी फळं लागण्याची शक्यता निर्माण होत आहे. म्हणून एकाधिक अभ्यास करावा, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. विवाह जुळून येण्याचे फारसे सकारात्मक योग या काळात तुमच्यासाठी नाही. जर विवाह जुळण्याची शक्यता असेल तर पुन्हा लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्या दृष्टीने विचारपूर्वक योग्य तो निर्णय घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी आरोग्याची काळजी घेणं, दररोज व्यायाम करणं, योग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या काळात गोड खाण्याची इच्छा वाढणं आणि वजन वाढणं या दोन्ही गोष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या. विशेषतः आपलं वजन वाढणार नाही याकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. ज्या जातकांना मुळातच शुगरचा त्रास आहे त्यांनी विशेषत्वाने काळजी घ्यावी असाही सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. या काळात कोर्टाची तारीख असल्यास पुढील तारीख मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे, कारण त्या कामासाठी हा काळ अजिबात योग्य म्हणता येणार नाही. हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, कारण त्यांच्या हाताला काही लागू शकणार नाही. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या धनु जातकांना या काळात थोडा त्रास होऊ शकतो. वरिष्ठ आपल्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे अशी भावना तुमच्या मनात निर्माण होईल, कारण तुम्ही उत्तम कार्य कराल पण वरिष्ठ त्याकडे दुर्लक्ष करतील. म्हणून मनामध्ये नाराजी निर्माण होण्याचे योग निर्माण होतो. मात्र तुम्ही आपलं काम प्रामाणिकपणे करीत राहिला पाहिजे. व्यवसायात यशाच्या संधी वाढतील. व्यावसायिक जातकांसाठी या काळात प्रवासाचे देखील योग आहे. त्या प्रवासातून तुम्हाला लाभ देखील प्राप्त होणार आहे, ही बाब लक्षात घ्या. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचे झाल्यास तृतीय स्थानातील शनिदेव तुमच्यासाठी अत्यंत शुभ झालेले आहे. ते उपचय स्थान असल्यामुळे तिथे शनिदेवांचे शुभ परिणाम प्राप्त होतात, म्हणून त्याला आपण शुभ संकेत असं म्हणू शकतो. तसंच भाग्येश लाभस्थानात असणं हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे. असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यापासून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात केतू ग्रह विराजमान आहे. त्या केतूवर तुमचे राशी स्वामी गुरुदेवांची दृष्टी आहे. गुरु आणि केतू हे दोन्ही ग्रह पृथ्वी तत्वात असल्यामुळे तुमचे कर्म सकारात्मक होण्याची एक स्थिती निर्माण होते. तुमच्या मनात एक भाव निर्माण होतो की फळ मिळेल किंवा नाही मिळणार, परंतु आपण आपले परिश्रम करीत राहावे. ती तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी भावना आहे असं आपण म्हणू शकतो. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती स्वतः व्ययस्थानात गेलेले आहे. मात्र 9 तारखेला ते राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करतील आणि तेथून तुम्हाला लाभ प्राप्त होण्याची सुरुवात होईल. म्हणजे या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्यासाठी लाभाच्या विविध संधी निर्माण होतील. तसंच लाभस्थानात भाग्येश आल्यामुळे देखील तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होईल, कारण ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ द्यायला बाध्य असतो. मात्र कधीकधी तो पापग्रह असेल तर त्याची दृष्टी पंचम स्थानावर पडते, जी शिक्षण व संततीसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता धनु राशीच्या व्ययस्थानात लक्ष्मी योग निर्माण झालेला आहे. तुम्ही प्रवास करा, परिश्रम करा, खर्च करा, त्यातून तुम्हाला धनलाभाच्या संधी प्राप्त होतील. प्रगतीच्या संधी प्राप्त होतील असा हा योग कुठेतरी संकेत देत आहे. म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातकांसाठी 7, 15 आणि 24 हे दिवस शुभ आहे. म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा.
तर 4, 13 आणि 22 हे दिवस अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यायला हवी, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं आणि शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा विचार केला असता धनु जातकांना घरातील विवाद, क्लेश कमी करण्याचे काही उपाय सुचवण्यात येत आहे. समजा तुमच्या घरात पती-पत्नींमध्ये वाद सुरू असतील, दररोज भांडणं होत असतील, तर तुम्ही दर गुरुवारी भगवान विष्णूच्या फोटोला पिवळ्या कापडावर ठेवावं. तसंच पिवळं चंदन आणि पिवळ्या फुलांनी मनोभावे पूजा करावी. या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2024 कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही बघितला, मित्रांना, नातेवाईकांना त्यांचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये शुभम भवतु अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.